नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण भगवान गौतम बुद्धांचे प्रेरणादायी विचार अभ्यासणार आहोत। भगवान गौतम बुद्धांनी करुणा, सत्य, अहिंसेला आपल्या जीवनाचा आधार मानले आणि लोकांनीही त्याच मार्गावर मार्गक्रमण करावे यासाठी त्यांनी लोकांना प्रवृत्त केले। मानवी जीवन हे दुःखमय आहे। भगवान बुद्ध म्हणतात, मानवी जीवन हे दुःखमय आहे। दुःखाची निर्मिती ही तृष्णेतून होते। वासना, इच्छा, आवड, आसक्ती या तृष्णेवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे। मानवी व्यवहारांच्या मुळाशी 4 आर्य सत्य आहेत: दुःख, तृष्णा, निरोध, प्रतिपद, दुःख। दुःख निवारणासाठी सदाचाराचा मार्ग अष्टांग मार्ग आहेत आणि ह्या गोष्टींचे जर पालन केले तर मानवी जीवन सुखमय होऊ शकते। कर्म, प्रेम, आनंद, शांतता याविषयी भगवान बुद्धांचे विचार आणि जीवन सुखी करणारे आहेत। भगवान बुद्ध म्हणतात, लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे तुमचे कर्म आहे। कोणाशीही वागताना चांगले वागा, त्याचे फळ नेहमी चांगलेच मिळते। तुमच्या बरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे कर्मच जबाबदार असतात आणि हे एक दिवस तुमच्या लक्षात येईल। कर्माची फळे तुम्हाला इथेच भोगावी लागतात। भगवान बुद्ध म्हणतात, नेहमी चांगला विचार करा, दुसऱ्यांबरोबर चांगले वागा, चांगले बोला, परिणामी तसेच तुमच्या बरोबरही घडेल। कोणावरही सूड उगारू नका, आपल्या कर्माला त्याचे काम करू द्या। कोणतीही वाईट गोष्ट जास्त काळ टिकत नाही। भगवान बुद्ध म्हणतात, एखाद्याची प्रशंसा केल्याने दोघांचाही आनंद वाढेलच, पण तसे नाही केले तर तुम्हालाच दुःख मिळेल। आनंद म्हणजे प्रवास आहे, प्रवासाचे शेवटचे ठिकाण नाही। तथागत भगवान गौतम बुद्ध लोकांना संदेश देतात की जगात इतर कोणावरही अधिक प्रेम करण्यापेक्षा तुम्ही स्वतःवर प्रेम करण्यास पात्र आहात। त्यामुळे स्वतःवर प्रेम करायला शिका। कोणाचाही द्वेष करू नका, द्वेषाने आपलेच नुकसान होणार। त्यापेक्षा प्रेम करा, त्याने सर्व काही चांगलेच होईल। चांगल्या शब्दाने मनाला शांतता मिळते आणि त्यामुळे नेहमी चांगलेच बोला। नेहमी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा। हा प्रयत्न तुम्ही पुन्हा पुन्हा करत राहा, म्हणजे तुमच्या मनाला शांती आणि आनंद दोन्ही गोष्टी मिळतील। आपलं आयुष्य हे दुसऱ्याच्या आयुष्याशी तुलना करीत राहिल्यास तुम्हाला मनःशांती कधीच मिळणार नाही। आपल्याकडे जे आहे त्यात आनंदात राहा। वैशाख पौर्णिमेला भगवान बुद्ध पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसलेले असताना तेथे त्यांनी अखंड 49 दिवस तपश्चर्या केली आणि तेव्हा त्यांना साक्षात्कार झाला। त्यानंतर त्यांना भगवान बुद्ध, महात्मा बुद्ध असे म्हटले जाऊ लागले। ज्या पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली ते झाड म्हणजे बोधिवृक्ष आणि त्या झाडाच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे बोधगया म्हणून ओळखला जाऊ लागला। बुद्ध पौर्णिमा साजरी करत असताना सगळ्यांनी महात्मा गौतम बुद्धांच्या या प्रेरणादायी विचारांचा अभ्यास केला पाहिजे, तसेच त्याचे अनुकरणही करायला पाहिजे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। थँक्यू।